नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं गायत्रीज रेसिपीजमध्ये. मंडळी, आपण आज एक सँडविच बनवणार आहोत. सिंपल, साधं, सोपं असं, लवकर असं बनणारं बटाट्याचं सँडविच. हे पहा, याप्रमाणे राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे उकडलेले बटाटे. बटाटे फार गरम होते, त्यामुळे त्याची वाफ निघत आहे. तर अगोदर बटाटे हे काढून थंड व्हायला ठेवायचे. तर या ठिकाणी मी 5 बटाटे घेतलेले आहेत. मस्त असे सँडविच बनवून रेडी होतात. हे पहा, याप्रमाणे आपण चटणी बनवायची आहे. पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून. आता बटाटे थंड झाले की त्याला मॅश करून घ्यायचे. तुम्ही हाताने पण कुस्करू शकतात, पण या पद्धतीने जर तुम्ही फोकने केले तर छान असे मॅश होतात. ते या पद्धतीने मॅश करून घ्यायचे. सर्व मॅशर असेल तुमच्याकडे तर त्याने पण तुम्ही मॅश करू शकता. आता आपल्या हातासरशी जे पण मसाले असतील ते तुम्ही ॲड करायचे. त्यात सर्वात प्रथम जाईल मीठ. चवीपुरतं मीठ ॲड करायचे आपल्याला. त्यानंतर पेरी पेरी मसाला टाकलेला आहे मी या ठिकाणी. तुमच्या पेरी पेरी मसाला नसेल तुमच्याकडे तर ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स हे सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे त्या दिवशी मिक्स हर्ब्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी या ठिकाणी पेरी पेरी मसाला यूज केलेला आहे. किराणा दुकानामध्ये सहजासहजी मिळून जातो. 10 रुपयाचं छोटं पाकिटमध्ये पण काम होऊन जातं आपलं. तर पेरी पेरी मसाला, नंतर चिली फ्लेक्स, या ठिकाणी चाट मसाला टाकलेला आहे मी. थोडं ऑरेगॅनो टाकलं आहे आणि चीज लागणार आहे आपल्याला. आणि सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी मी व्हीट ब्रेड घेतलेले आहेत, जे हेल्दी असतात नॉर्मल मैद्याच्या ब्रेडपेक्षा. आणि ह्या ठिकाणी माझ्याकडे असं टोस्टर आहे, सँडविच मेकरही म्हणू शकता तुम्ही त्याला. या पद्धतीने एका ब्रेडच्या स्लाईसवर हिरवी चटणी लावायची आहे आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवर मी सॉस यूज केला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जर घरी बनवलेली चिंचेची चटणी असेल तर ती पण तुम्ही यावर ॲड करू शकता. आता बटाट्याचं सारण टाकायचं, जे आपण रेडी करून घेतलं होतं अगोदर. एका ब्रेडच्या स्लाईसला छान कवर करून घ्यायचे. त्यानंतर ह्याप्रमाणे चीज क्यूब घ्यायचे आणि या पद्धतीने किसून टाकायचे. तुमच्याकडे चीज स्लाईस असेल तर चीज स्लाईस पण तुम्ही अवेलेबल असेल तर यात यूज करू शकतात. मी खूप कमी चीज टाकलेला आहे, जास्त यूज नाही केलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त टाकायचं असेल तर पूर्ण एक क्यूब टाकू शकतात. मी एका क्यूबमध्ये 2 बनवलेले आहेत. आता सँडविच मेकरमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि त्यात ब्रेड ठेवून सँडविच मेकर बंद करून गॅसवर शेकून घ्यायचे, अगदी मंद गॅसवर. आणि रेडी आहे मस्त असं कुरकुरीत सँडविच आपलं खाण्यासाठी. तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तव्यावर पण तुम्ही बनवू शकता, फक्त त्याची फ्लेम स्लो असायला हवी. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही जर जास्त चीज टाकलेलं असेल तर छान असे चीजचे दोरे निघून येतात. हे पहा, इथे मी सर्व केलेलं आहे हिरवी चटणी आणि सॉस बरोबर. तर मंडळी, मस्त असा नाश्त्यासाठीचा पदार्थ रेडी होतो. सकाळी एकदा पोटभर खाऊन गेले की दिवसभर भूक लागत नाही. याप्रमाणे केलं तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप पद्धतीचे बटाट्याचे सँडविच असतात. तर पुढे जाऊन मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचे बटाट्याचे सँडविच पण दाखवील. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल मंडळी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी. थँक्यू.